शिक्षित लोकांची कॉलनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि सुशिक्षित कॉलनीमध्ये अशिक्षित प्रकार काय चालला आहे तो मात्र आपण यांच्याकडून ऐकायचा आहे। आपण आहोत सांगलीच्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये जो बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपच्या पाठीमागे डॉक्टर बिडवेंची कॉलनी म्हणून आहे। या डॉक्टर बिडवेंच्या कॉलनीमध्ये हा असा मस्तपैकी मोठा ओपन पीस आहे। माझ्या डाव्या साईडला जो दिसतो या ओपन पीसची अवस्था बघा। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेनं अनेक ठिकाणी नको तिथं पैसा कोटीच्या स्वरूपात घातलेला आहे आणि याचे मी व्हिडिओ वारंवार दाखवत आलेलो आहे। आज नको त्या ठिकाणी जे चांगलं आहे ते काढायचं आणि त्याच्यापेक्षाही वाईट करायचं आणि पैसे मात्र सगळे मातीतच घालायचे, हा प्रकार चालूच आहे। मी या जे काय ओपन पीस आहे या ओपन पीसच्या बाबतीमध्ये या ठिकाणी या भागातल्या नागरिकांनीच आपल्याला बोलवलेलं आहे आणि मी त्या नागरिकांशी आता मी चर्चा करणार आहे की साहेब आपलं जरा नाव सांगा। माझं नाव अविनाश कृष्णाजी दौंडे। अच्छा दौंडे साहेब, या कॉलनीमध्ये काय समस्या आहे तुम्ही मांडायसाठी मला बोलवले? समस्या म्हणजे आता ह्या कॉलनीत मी 28 ते 30 वर्ष राहतोय। माझी ही सगळी नेबर्स वगैरे सगळे जे आहेत आमच्या ह्या सगळ्यांच्या प्लॉट समोर हा ओपन स्पेस आहे। हा ओपन स्पेस गव्हर्नमेंट सर्वंट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं ज्यावेळी पाडलेला होता त्यानंतर हँडओव्हर केलेला होता पालिकेला, पण 2-3 वर्षापर्यंत ह्या पालिकेला माहीत नव्हतं की हा आपला हे आहे, त्याचा 7 बाऱ्यावर नाव नव्हतं। थोडक्यात तुम्हाला याचं डेव्हलपमेंट पाहिजे, हे स्वच्छ करून पाहिजे आहे। अच्छा, ह्या ह्याच्यात आम्ही इतक्या वेळा मागणी केलेली आहे पण काही होत नाही। दर पावसाळ्यात इथं भरपूर प्रमाणात गवत आणि झाडी झुडपं वाढतात। बरोबर, वर्षातून एकदा फक्त ते JCB आणून ते पाडतात, स्वच्छ करतात नाही, माती एका साईडला कुठेतरी लावतात, त्याचे स्टॅक तुम्हाला तिथं दिसतील। अच्छा, समोरच्या लोकांनी त्यामध्ये जे ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे इथं झाडी अजूनही हे आहे। त्या टोटल ह्याच्यामध्ये कचरा डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती झालेली आहे। अच्छा, आणि ह्याच्यामुळे डास आणि हे इतकं हे झालेलं आहे, इथले नागरिक त्रस्त झालेले आहेत। अच्छा, आता आपण दौंडे साहेबांच्याकडे यांची परिस्थिती समजून घेतली। मी या भागाच्या स्वच्छता निरीक्षक मेघनाताई कांबळे यांना मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की हा जो ओपन स्पेस आहे तो 2 दिवसाच्या आतमध्ये हा साफ करून घ्यावा, त्याच्यामध्ये हलगर्जीपणा तुम्ही करू नये अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि याच विभागाचे जे बांधकाम विभागाचे JE महेश मदने साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की या परिसरामध्ये या गव्हर्नमेंट कॉलनी अगर याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक महानगरपालिकेची कामं चालू आहेत, त्या ठिकाणी निघणारी माती वगैरे जी अनावश्यक आहे ती माती उचलून तुम्ही कुठंतरी डंप नेऊन करता तर ती माती या जर ओपन स्पेसमध्ये आणून टाकली आणि हा ओपन स्पेस जर भरून घेतला तर कमी खर्चामध्ये, थोडक्यात फुकट म्हणलं तरी हरकत नाही आहे, फक्त जो काय गाड्यांचा खर्च होईल तेवढाच खर्च होईल, पण करोडो रुपये वाचतील। आणि हा एक ओपन पीस प्लेन जर झाला तर या ठिकाणी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण बागा विभागाकडून जर या ठिकाणी झाडी लावून घेतली तर निश्चितपणे हा ओपन स्पेस एका गार्डनमध्ये रूपांतरित होऊ शकतो। आणि या स्वरूपानं एकदा बगीचा वगैरे केला तर या ओपन स्पेसची काळजी घेतली जाईल या नागरिकांच्याकडं। तर मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय की तुम्ही काही करून ही समस्या त्वरित या आठवड्याच्या आतमध्ये सोडवा आणि तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।